मोहोळ तालुक्यात 2 दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं. अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे काढणीला आलेल्या गव्हासह हरभरा, मका, केळी, डाळिंब, कलिंगड, कांदा, द्राक्ष या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. शेकडो हेक्टरचं नुकसान झालं. झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार राजू खरे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीमध्ये शासनाच्या विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते आणि अधिकाऱ्यांना पंचनाम्याबाबत योग्य त्या सूचना देण्यात आल्या. या नैसर्गिक संकटाने शेतकरी त्रस्त असून त्यात सरकारच्या निकषामुळे शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावं लागत असल्याचं सांगितलं. त्यामुळे निकष न लावता नुकसान हे नुकसानच असतं, झालेलं नुकसान पाहून मदत मिळण्याचं आश्वासन आमदार राजू खरे यांनी बाधित शेतकऱ्यांना दिलं. 25 मार्चला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दिवडी, नंतर खंडाळी, पापरी, नंतर येवती, तेलंगवाडी सहित जवळजवळ मोहोळ तालुक्यातले 19 गावामध्ये गारपीट झाली, चक्रीवादळ झालं आणि शेतकऱ्यांची उभी पिकं ही उद्ध्वस्त झाली. आणि मग विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्या कारणानं मी रात्री उशिरा निघालो आणि काल आल्यानंतरनं सर्व शेतकऱ्यांची सहकाऱ्यांची चर्चा केल्यानंतरनं सांगितलं की प्रचंड नुकसान झालेलं आहे. भाऊ उद्याच्या उद्या सकाळी आपल्याला दौऱ्याला सुरुवात करावी लागेल, शेतकऱ्यांना भेटावं लागेल. आणि त्याप्रमाणे सकाळी देवडीला 10 वाजल्यापासून आम्ही हा आमचा दौरा चालू केला. माझ्याबरोबर तहसीलदार सचिन मुळीक आहेत, नायब तहसीलदार धाईंजे आहेत, कृषी अधिकारी निगडे आहेत, MSCBचे सर्व अधिकारी आहेत, नंतर तलाठी, ग्रामसेवक. आणि ज्या गावामध्ये दिवडीची पाहणी केल्यानंतरच माझ्या लक्षात आलं, दिवडी झाली, खंडाळी झाली आहे, इथं आता पापरीत आपण आलो. प्रचंड मोठं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. पूर्ण द्राक्षाच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत, खाली पडलेल्या आहेत, माल सगळा पडून गेलेला आहे, बेदाणा सगळा शेडवरचा उद्ध्वस्त झालेला आहे, केळीच्या बागा पूर्ण असं जमीनदोस्त झालेल्या आहेत, कांदा पूर्ण सडलेला आहे, गहू पूर्ण पालथा पडलेला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं उभं पीक जे जे शेतात असेल ते पुरं पीक ह्या कालच्या 25 तारखेच्या ह्या वादळी पावसामुळं आणि गारपीटमुळं पूर्ण नुकसान झालेलं आहे. काही राहिलेलं नाही. शेतकरी आता उभारल का नाही अशी परिस्थिती आहे. अशी सध्याची ही सगळी परिस्थिती आहे. हे वर्ष तर शेतकऱ्याचं गेलं, पण तो पुढं बी लवकर उभारणार नाही जर शासनाने ह्या शेतकऱ्यांना मदत केली नाही. आणि म्हणून ह्या भागाचा दौरा करत असताना MSCBचे पोलचा पोल, म्हणजे MSCBचा पोल एखादा पडला आपण समजू शकतो, पण 12-12, 13-13 पोल एकाच लाईनचे असे पडलेले आहेत. DP वाऱ्यानं उडून गेलेले आहेत. नंतर तारा सगळ्या तुटलेले आहेत. त्यामुळे या भागातला वीज पुरवठा सगळा खंडित झालेला आहे. त्याच्यामुळे मी MSCBला सांगितलं की ताबडतोब उद्याच्याला संध्याकाळपर्यंत हे सगळे पोल लावून घेतले पाहिजेत, सर्व तारा जोडून घ्या, DP जोडून घ्या आणि शेतकऱ्यांना लाईट तिथं द्या. कारण ह्या भागामध्ये प्रचंड असं काळोखं पसरलेलं आहे. जनावराला प्यायला पाणी नाही, माणसाला प्यायला पाणी नाही, घरामध्ये अंधकार झालेला आहे, घरावरचे पत्रे उडून गेलेले आहेत. नशीब असं की तिथे मनुष्यहानी कुठली झाली नाही. आणि त्याच्यामुळे MSCBला सूचना केलेल्या आहेत की बाबा उद्या संध्याकाळपर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये हे लोक अंधारामध्ये त्यांचे सगळे पोल लाईटचे लावा, विद्युत पुरवठा चालू करा. तहसीलदार, नायब तहसीलदारांना सूचना केलेल्या आहेत की ताबडतोब तुम्ही सर्व पंचनामे करा. ज्या गावाला भेट देतो त्या गावातले सर्व ग्रामसेवक, तलाठी बरोबर आहेत. घरं पडली त्याचे पंचनामे ग्रामसेवक करतायत, त्यांना सूचना दिलेल्या आहेत. तहसीलदार, नायब तहसीलदारांना सूचना दिलेल्या आहेत की सरसकट जे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्या सर्व शेतकऱ्यांचं नुकसानाचे पंचनामे करा. आणि हे पंचनामे केल्यानंतरनं मोहोळ तालुक्यातली जवळजवळ ही 5 प्रमुख गावं म्हणजे जी प्रचंड हानी झालेली आहेत आणि ह्या गावासहित 19 गावं, आता माहिती मला आज मिळाली दौरा चालू झाल्यानंतर, तहसीलदारांनी सांगितले की 19 गावांची हानी झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये हे प्रचंड ही आपली 5-6 गावं आहेत, हे प्रचंड नुकसान झालेले आहेत. बाकी 19 गावामध्ये नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की बाबा तलाठी, ग्रामसेवक आणि आपण स्वतः तिथं जाऊन पंचनामे करा आणि पंचनामे करून तुम्ही ते पंचनाम्याचा अहवाल शासनाकडे पाठवा. आमदार म्हणून शासन दरबारी मी माझी ताकद वापरून या मायबाप सरकारकडून या शेतकऱ्यांना निधी नुकसान भरपाई मिळण्यासाठी माझे सगळे प्रयत्न करीन.